सर्वांना हरिओम. संत परंपरेच्या मालिकेमध्ये आज आपण श्री संत कबीरदास महाराज यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या काव्यरचनेचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक बालक जन्माला आले, परंतु उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करता येणे शक्य नव्हते आणि म्हणून तिने काशी क्षेत्रातील एका लहरतारा सरोवराच्या काठी त्या बालकाला सोडून दिले. कर्मधर्म संयोगाने ते बालक एका मुस्लिम जोडप्याला सापडले. त्या जोडप्याचे नाव निरू आणि निमा असे होते. ते दोघेही बालकाचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करू लागले. पुढे हाच मुलगा कबीर या नावाने ओळखला जाऊ लागला. कबीर मोठा झाल्यावर विणकाम करू लागला. काम करीत असताना तो देवाची भक्ती करीत असे, भजने दोहे गात असे. भगवंतावर त्याची दृढ निष्ठा होती, आढळ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळेना. त्यावेळी एक भिकारी त्याच्याकडे आला आणि वस्त्र नसल्यामुळे कबीर जो शालू विणत होते तो मागू लागला. वास्तविक कबीरांना तो शालू बाजारात नेऊन विकायचा होता, परंतु त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या भिकाऱ्याला तो शालू देऊन टाकला. भारतात जन्मलेले कबीरदास महाराज यांचा धर्म कोणता याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानव जातीचे आणि मानवतेचे पुजारी होते. कोणत्याही प्रकारचा धर्मभेद, जातीभेद, पंथभेद त्यांना मान्य नव्हता. ते याच्या पलीकडे पोचलेले संत होते. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद त्यांच्या जीवनात नव्हता. या भारतातील यच्चयावत समाज सर्व लोक एकमताने चालावेत, एकमताने राहावेत, एकजुटीने वागावेत म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा विचाराने जे आपल्या जीवनाच्या, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमरण झटले, त्यामध्ये श्री संत कबीरदास महाराज हे एक होते. त्यांना हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक मानले जाते. काशीमध्ये असताना ते साधू रामानंदांच्या सहवासात आले, त्यांच्या संगतीत राहिले आणि नंतर ते त्यांचे शिष्य झाले. मुसलमान आणि हिंदूंमध्ये त्यांनी राम रहीम ऐक्याची भावना प्रकट केली आणि हा उपदेश करीत, म्हणजे राम आणि रहीम हे एकच आहेत, त्यांच्यामध्ये ऐक्य आहे, दोन्ही वेगळे नाहीत, अशा प्रकारचा उपदेश करीत कबीर महाराज संपूर्ण भारतभर फिरले. त्यांनी रचलेले दोहे अत्यंत उच्च प्रतीचे होते. सर्वसामान्य समाजाला समजेल अशा अगदी सोप्या भाषेत त्यांनी लोकांना उपदेश केला. देवाची आराधना
आपण आपल्या मार्गाने दुसऱ्याला कोणताही त्रास न होईल अशा पद्धतीने करावी. सर्वांचा देव एकच आहे. मग तो कोणत्याही जाती धर्मातला असू दे, हिंदू असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, पारशी, कोणत्याही जाती धर्मातला असू दे, सर्वांचा देव एकच आहे असे ते सांगत असत. कबीर महाराज सर्व धर्माच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालवणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे, तो ईश्वर म्हणजे तो परब्रह्म स्वरूप असलेला निर्गुण निराकार परमात्माच आहे, अशी त्यांची दृढ भावना होती. परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादेत ठेवू शकत नाही, बंधन बांधू शकत नाही. आणि म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधू संत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्म विठ्ठलाची लेकरे आहेत. कबीरांनी रचलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. जरी कबीर मुस्लिम कुटुंबात राहत होते तरीसुद्धा ते प्रभू रामचंद्रांचे उपासक होते. त्यांच्याबद्दलची कोणती ठाम माहिती आपल्याला नाही, पण असे म्हणतात की त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते. या दाम्पत्याला कमाल नावाचा एक मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी होती. हा कमाल नावाचा मुलगा तो पण पुढे कबीराचं कार्य चालू ठेवलं आणि तो देखील संत कमाल झाला. तत्कालीन समाजाचे अवगुण कबीरांनी अत्यंत परखडपणे समाजासमोर मांडले आणि या माध्यमातून त्यांनी समाजाला थोतांड आणि अवडंबरातून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रचलेले दोहे आजही आपल्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. त्यांनी तत्कालीन अनिष्ट रूढींवर प्रहार केले, आसूड ओढले. निर्भीडता हे त्यांच्या काव्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. आपल्या मनातील विचार करताना त्यांनी कोणाची भीडभाड ठेवली नाही. एक दोहा यासाठी आपल्याला पुष्टी देईल. ते सांगतात, सहज मिले तो पानी है भाई, मांगने से मिले वो दूध है. सहज मिले तो पानी है भाई, मांगने से मिले वो दूध है, और खींच के ले तो खून है. अशा परखड रोकटोक शब्दातून त्यांनी जनतेला उपदेश केला. संत कबीरदास यांचे हे दोहे सर्वांसाठी म्हणजे प्रापंचिकासाठी, पारमार्थिकांसाठी पथप्रदर्शक आहेत. त्यांनी एकूण 906 काव्यरचना म्हणजे दोहे रचलेले आहेत. त्यापैकी काही दोहे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, अगदी सहज समजतील आणि आपल्याला ऐकल्यानंतर निश्चित आवडतील असे काही दोहे आहेत. आपण त्याचा थोडक्यात विचार करूया. कबीर आप ठगाइए और न ठगिए कोई, आप ठग्या सुख उपजे और ठग्या दुःख होय. कबीरांची भाषा जी आहे ती सगुक्कडी भाषा आहे, म्हणजे मिश्र भाषा आहे. हिंदीचंच रूप आहे. कबीरांच्या सर्व रचना
या हिंदी भाषेतल्याच आहेत, परंतु ती मिश्र भाषा असल्याकारणाने आणि हिंदी असल्या कारणाने आपल्याला ऐकायला की गोड वाटेल. तो आत्ता दोहा जो आपण ऐकला तो असा आहे, कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय, आप ठग्या सुख उपजे और ठग्या दुःख होय. चोरी लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की दुसऱ्याला लुटण्यापेक्षा आपण स्वतः लुटले गेलेले बरे. कारण दुसऱ्याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दुःखातच होणार आणि स्वतःला लुटले तर आप ठग्या सुख उपजे, आपल्याला सुख प्राप्त होणार. अजून एक दोहा आहे, कबीर घास न निंदिये जो पाऊँ तली होई, उडी पडे जब आँख में बरी दुहेली होई. या दोह्यातून कबीरजी सांगतात की कुणालाही आपण कधीही कमी लेखू नये. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं, पायाखालचे गवतसुद्धा जेव्हा डोळ्यात जाते तेव्हा खूप त्रास होतो, वेदना होतात. साधू संत महात्मे या जगामध्ये एकटेच राहतात, त्यांना कोणाच्या सोबतीची आवश्यकता नसते. ही गोष्ट त्यांनी एका दोह्यातून सांगितलेली आहे. त्याकरता दोघांचे दृष्टांत दिलेले आहेत. सिंह के लेहड़ नाही, हंसों की नहीं पात, लालों की नहीं बोरिया, साधन चले जमात. ते म्हणतात, सिंह जंगलात एकटाच राहतो, सिंहाचे कळप नसतात. इतर प्राणी समूहाने राहतात, कळपाने राहतात, परंतु सिंह आहे त्याचे आपल्याला कळप दिसत नाही. त्याचप्रमाणे हंसाचे सुद्धा थवे नसतात आणि रत्नांची पोती नसतात. याच प्रकारे संतसुद्धा जाती जमाती घेऊन चालत नाही, तो एकटाच जगाच्या कल्याणासाठी निरंतर झटत असतो. संसार करताना, प्रपंच करताना आपण जेव्हा जातो भगवंताकडे तेव्हा त्याला मागणी केल्याशिवाय एकही जण परत येत नाही. आणि आपली मागणी किती विस्तृत असते, विस्तारपूर्वक असते. खरं मागायचं नसतं भगवंताकडे, त्यांनी एवढं दिलेलं आपल्याला, आपण ते मागायचं नसतं. दिलेल्यामध्ये आपण त्याचे आभार माने असतात, परंतु आपल्याला जे दिलेलं आहे ते दिसत नाही, जे नको आहे ते दिसतं. परंतु वेळच आली मागायची तर काय मागायचं. कबीरदास सांगतात, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधू न भूका जाय. यातून महात्मा कबीर आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये सुखी आनंदी राहण्याचा उपदेश करतात. ते ईश्वराकडे मागणे मागताना म्हणतात, हे दयाघना, मला माझ्या आयुष्यात एवढेच दे की जे माझ्या कुटुंबाला पुरेसे असेल, जेणेकरून मी भुकेला राहणार नाही. मै भी भूका न रहू. पुढे म्हणतात, साधू न भूका जाय, मी भुकेला राहणार नाही. आणि कधी कोणी महात्मा घरात आला तर तोही भुकेलेला जाणार नाही. योग्य जागेवर ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कुठेही सांगून उपयोग नाही. ऐकणार आपण गोडीने, आवडीने, जिज्ञासू वृत्तीने ऐकणार असला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता कबीर सांगतात, हीरा तहा न खोलिए जह खोटी है हाटी, हीरा तहा न खोलिए जह खोटी है हाटी, कस करी बांधो गठरी,
उठी करी चलय बाटी. त्यांनी ज्ञानाला हिऱ्याची उपमा दिलेली आहे. ते म्हणतात, ज्ञान हे हिऱ्यासारखे आहे. जेथे प्रामाणिक जिज्ञासू लोक नसतील तिथे हिऱ्याची थैली उघडूच नये. म्हणजे अशा लोकांना ज्ञान देऊ नये. उलट तिला आणखीनच घट्ट बांधून लवकरच त्या जागेवरून काढता पाय घ्यावा, म्हणजे निघून जावे. ज्या ठिकाणी ज्ञानाला किंमत नाही, ज्ञान घेण्याची इच्छा नाही, अशा ठिकाणी आपण राहू नये, असं त्यांना या दोह्यातून सुचवायचे. मनुष्य जीवनामध्ये सत्य हे शाश्वत आहे आणि या सत्याची महती गाताना ते एका दोह्यातून लिहितात. सब काहू का लीजिए साचा शब्द निहार, पश्चाताप ना कीजिए या कहे कबीर विचार. सब काहू का लीजिए साचा शब्द निहार. सत्याची महती कबीर महाराज यातून सांगतात आहेत. ते म्हणतात, सत्य कुठेही मिळाले तर ते निसंकोच मनाने ग्रहण करा. सत्याचा स्वीकार करताना भेदाभेदाचा विचार मनात येऊ देऊ नका. त्यासाठी आपल्याला जास्त खोल विचार करण्याची गरज नाही. केवळ सत्याचा स्वीकार करा. मनातून भेदाभेद काढून टाका. परमेश्वरापेक्षा सद्गुरूच श्रेष्ठ आहेत. कशावरून? याच्याकरता कबीर महाराज प्रमाण देतात, उदाहरण देतात. असा एक त्यांचा दोहा आहे, कदाचित काही लोकांना माहीत असेल. गुरु गोविंद देऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो मिलाय. माझे सद्गुरू आणि प्रत्यक्ष भगवंत समोर उभे राहिले असता मी कोणाचे पाय धरू, म्हणजे मी कोणाला शरण जाऊ? तर निश्चितपणे अशा वेळी गुरूंना शरण जावे. कारण ते आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात, त्याची ओळख करून देतात, भगवंताची प्राप्ती करून देतात. म्हणून सद्गुरू हे भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. पुढे असा एक दोहा आहे, बलिहारी गुरु आपनो घडी घडी सौ सौ बार, मानुष रूप देवन किया करत न लागी बार. हे सद्गुरू, मी तुम्हाला वारंवार पुन्हा पुन्हा शरण येतो, कारण तुम्ही एका माणसाचा देव केलात आणि त्यासाठी जराही काळ वेळ लावला नाही. मनुष्य जीवन सुखदुःखाचे धागे आहे. सुखदुःखा धाग्याने विणलेला आहे. आपल्याला फक्त सुख पाहिजे, दुःख नको आहे. परंतु आपली अवस्था कशी आहे? सुख में सुमिरन न किया, दुख में किया याद, कहत कबीर ता दास की कौन सुने फरियाद. आपण काय करतो? सुखामध्ये भगवंताला आठवत नाही, भगवंताची आपल्याला आठवण येत नाही. सुखमे सुमिरन ना किया, सुमिरन म्हणजे स्मरण. फक्त दुःखमे किया याद, दुःखातच त्याचे स्मरण केले तर कबीर महाराज म्हणतात, कहत कबीर ता दास की कौन सुने फरियाद. अशा वेळी त्याचे गाराणे, फरियाद म्हणजे गाराणे, कोण ऐकणार? आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे याचं दुर्लभत्व, महत्त्व बऱ्याच संतांनी सांगितलेलं आहे. जवळजवळ सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे, मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे आणि आपण मनुष्याला काय केलं पाहिजे. कबीर महाराज सांगतात, दुर्लभ मानुष जन्म हे
देह न बारंबार, तरुवर जो पत्ती झळे, बहुरी न लगे डार. सोपा आहे. दुर्लभ माणूस जन्म आहे. मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. देह न बारंबार, हे शरीर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. उदाहरण दिलं त्यांनी. तरुवर जो पत्ती झळे, झाडावरची पानं झडून गेली की मग बहुरी न लागे डार, पुन्हा मग ती लवकर त्या झाडाला पानं येत नाही. परंतु आपल्याला हे महत्त्व कळत नाही. आपण हा नरदेव वाया घालवतो. कशा पद्धतीने? रात गवाई सोय के, दिवस गवाया खाय, हीरा जन्म अनमोल था, कवडी बदले जाय. किती सोपा अभंग आहे, सोपा दोहा आहे. रात गवाई सोय के, आपण रात्र झोपून घालवली. दिवस गवाया खाय, आणि दिवस खाण्यापिण्यात मौज मजा करण्यात घालवला. असं इकडे गणित केलेलं आहे की आपल्याला जे आयुष्य आहे त्यातलं आपलं अर्धं आयुष्य झोपेमध्ये राहतं. अर्धं आयुष्य आपलं झोपेमध्ये राहतं. ते म्हणतात रात गवाई सोय के, दिवस गवाया खाय. पुढे म्हणतात हिरा जन्म अनमोल था, हा जन्म हिऱ्यासारखा अनमोल होता, परंतु आपण काय केलं? कवडी बदले जाय. कवड्या असतात, आपण काचावर खेळ खेळला असेल, त्याला काही किंमत नसते. आपण या मनुष्य जन्माला कवडीसारखं क्षुद्र करून टाकलं. हे जीवन कसं आहे? आए है सो जाएंगे, आए है सो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चली चले, एक बंदे जात जंजीर. जो आलेला आहे तो निश्चित जाणार आहे. आए है सो जाएंगे, कोण कोण जाणार? अरे सर्वच जाणार. राजा रंक फकीर, एक सिंहासन चढी चले. राजा असेल तर तो त्याच्या वैभवाप्रमाणे राहील. एक सिंहासन चढी चले, एक बंदे जात जंजीर, आणि रंक फकीर त्या त्या पद्धतीने जाणार. मनुष्याने वेळेचे महत्त्व ओळखून सावधपणे आपले काम केले पाहिजे. परमार्थ कधी करावा? भक्ती मार्गाला केव्हापासून लागावे? देवाचे नामस्मरण कधी करावे? याचे उत्तर देताना लोक म्हणतात आत्ताच काय एवढी घाई आहे? निवृत्त झालो, रिटायर झालो की मग आपल्याला काय काम आहे? तेव्हा करू भगवंताची भक्ती. परंतु महात्मा कबीरदास या संबंधी सांगतात, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करोगी कब. हा देखील बहुतेकांच्या ऐकण्यातला दुआ आहे. काल करे सो आज कर. अरे बाबा, उद्या जे करायचं आहे ते तू आज कर. आणि आज कर म्हणजे कधी? आज करे सो अब. जे तुला आज काम करायचे ते आत्ताच्या आत्ता सुरू कर. कारण का? पलमे प्रलय होएगा, एका क्षणात प्रलय होईल, होत्याचं नव्हतं होईल. बहुरी करोगे कब, मग तू आपली उन्नती, आत्मोन्नती कशी साधणार? परमार्थ कधी करणार? असे अशाश्वत मनुष्य जीवन असल्याने आपण संत कबीरांच्या उपदेशाप्रमाणे भगवंताचे नामस्मरण, भजन कीर्तन करीत शाश्वत अशा परमेश्वराची प्राप्ती करून घेऊन या दुर्लभ अशा मिळालेल्या मनुष्य देहाची सार्थकता करून घेऊया. आणि आज या ठिकाणी आजचा भाग आपण पूर्ण करू.